आमदार शिवाजी पाटील यांना कॉर्नर करणं महागात पडणार. नमस्कार, मी संतोष पाटील. SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता एक वेगळाच प्रश्न चर्चेत आला. महायुतीतील नेत्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालणारे आणि अशा नेत्यांची कुची करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांना कॉर्नर करणं महायुतीला सोसेल काय? कारण गेल्या काही महिन्यांपासून गोकुळच्या राजकारणात सर्वात आक्रमकपणे भूमिका जर कोणी मांडली असेल तर ते चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी. सुरुवातीपासूनच त्यांचं म्हणणं होतं की गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला, या सर्वाची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. मंत्री हसन मुश्रीफ मुक्त गोकुळ, 1320 दूध संस्था अपात्र करा. गोकुळचा पैसा भाजपच्या विरोधातील राजकारणासाठी वापरला गेलाय. आणि विशेष म्हणजे शिवाजी पाटील यांच्या आरोपांमुळेच गोकुळच्या राजकारणात भाजप फक्त चर्चेतच नाही तर केंद्रस्थानी आहे. नाहीतर संपूर्ण गोकुळचं मैदान हे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या भोवतीच फिरलं असतं. मात्र आता परिस्थिती बदलते. महायुतीची घोषणा झाली, मोठमोठे नेते त्या व्यासपीठावर दिसले, पण आमदार शिवाजी पाटील त्यामध्ये कुठेही नव्हते. आणि याच मुद्द्यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली आणि थेट चंद्रकांत पाटलांनाही त्यांनी टोला लगावला. गडिंग्लज, आजरा आणि चंदगडवर कायम अन्याय होतोय असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. इतकंच नाही तर गोकुळमध्ये 5 संचालक आणि अध्यक्षपद या परिसराला देण्याची ही मागणी त्यांनी लावून धरली. ही मागणी रास्त असल्याचे या परिसरातील दूध उत्पादकांसह सर्वसामान्य मान्यच करतात, पण विरोधी आघाडी त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणते. शिवाजी पाटील यांच्याकडे किती ठराव आहेत, गोकुळसाठी त्यांची मतं किती आहेत, हा मुद्दा आता महत्त्वाचा राहिलेला नाही. महत्त्वाचं आहे शिवाजी पाटील यांचं राजकीय वजन. कारण ज्यावेळी संपूर्ण भाजप गोकुळच्या व्यासपीठावर शांत होता, त्यावेळी आमदार शिवाजी पाटील हे एकटेच आक्रमकपणे बोलताना दिसत होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत होते, गोकुळच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत होते. आणि आता जर शिवाजी पाटील यांना साईड ट्रॅक केलं तर पुढे काय, हा महायुती पुढेही प्रश्न आहे. कारण शिवाजी पाटील हे कोणी सामान्य आमदार नाही. शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणत्याही विषयावर थेट संवाद साधू शकतात. मुख्यमंत्री फडणवीस हेही त्यांना तत्काळ प्रतिसाद देतात आणि याची पुष्टी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही जाहीर कार्यक्रमात दिली. म्हणूनच शिवाजी पाटील यांचा हा रुसवा फक्त एका आमदाराचा रुसवा नाही, तर तो थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचणारा विषय आहे. आणि आता जर शिवाजी पाटील उद्या आणखी आक्रमक झाले तर सर्वात मोठी गोची ही महायुतीचीच होणार आहे. कारण कधीही विरोधकांनी केलेले आरोप किंवा टीका सहन होऊ शकते, पण शिवाजी पाटील जे बोलतायत ते विरोधकांपेक्षा जास्त धारदार भाषेत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसणार आहे. त्यांना दुर्लक्षित करणं महायुतीला यामुळेच महागात पडू शकतं. राजकारणात विरोधकांचा हल्ला परवडतो, पण घरातून होणारा हल्ला परवडत नाही. सध्या गोकुळच्या राजकारणात नेमकं तेच चित्र दिसते. शिवाजी पाटील यांची नाराजी दूर होणार का? त्यांना सन्मानाच्या जागा किंवा ते मागतात तितक्या जागा मिळणार का, की संघर्ष अजून वाढणार? याच उत्तरावर गोकुळ निवडणुकीचं गणितही बऱ्याच अंशी अवलंबून आहे. कारण गोकुळची निवडणूक जिल्ह्याच्या सत्ताकारणाचा नव्याने मांडला जाणारा सारीपाट आहे आणि त्यात आमदार शिवाजी पाटील हे सर्वात महत्त्वाचे खेळाडू ठरत आहेत. पाहूया महायुती त्यांची समजूत कशी काढते, की हा रुसवा पुढे मोठ्या राजकीय वादळात बदलतोय. हे येणारे काही
दिवसच आपल्याला याचं उत्तर देतील. यासाठी अशाच घडामोडींसाठी पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद.